विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनी आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेवटच्या तासिकेमध्ये आपण नाम समजून घेत होतो. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार याविषयी आपण समजून घेत होतो. त्याच्यामध्ये आपण नाम ही शब्दांची जात समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. नामामध्ये जे नामाचे प्रकार पडतात म्हणजे सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम ही आपण पाठीमागच्या तासिकेला समजून घेतलेली आहे. त्यासोबत आपण आणखी हेही समजून घेतलेलं आहे की एखाद्या वेळी सामान्य नामाचा वापर विशेष नामाप्रमाणे कसा केला जातो, भाववाचक नामाचा वापर हा विशेष नामाप्रमाणे कसा केला जातो, नामांचा एकमेकांशी संदर्भाने वापर कसा केला जातो हे आपण शेवटच्या तासिकेपर्यंत समजून घेतलंय. सामान्यतः आपण हे बघितलं होतं की नामाचे दोन प्रकार पडतात. त्यातील जो पहिला प्रकार आहे त्याला सिद्ध नाम असं म्हटलं जातं आणि जो दुसरा प्रकार आहे त्याला साधित नाम असं म्हटलं जातं. सिद्ध नाम म्हणजे काय, तर मराठी भाषेमध्ये शब्द तयार होताना जो शब्द मुख्यतः नाम म्हणूनच तयार झालेला आहे त्याला सिद्ध नाम असं म्हणतात. सिद्ध म्हणजे तयार झालेला, जो नाम म्हणूनच तयार झालेला आहे असा शब्द आणि तो एखाद्याची ओळख पटवून देतो, एखाद्याचा निर्देश करतो आणि मग तो नाम म्हणून वापरला जातो, याला सिद्ध नाम असं म्हटलं जातं. सिद्ध नामे म्हणजे काय, तर मराठीमध्ये तयार झालेला असा शब्द की ज्याचा वापर नाम म्हणून केला जातो. उदाहरणार्थ आपण इथे एक जर शब्द लिहिला, इथे आपण लिहिलं की सुंदर फूल, हा आपण जर शब्द लिहिला तर या वाक्यामध्ये फूल हा जो शब्द तयार झालेला आहे मराठी भाषेमध्ये हा एका वस्तूचा निर्देश करण्यासाठी तयार झालेला आहे. आणि मग जेव्हा एखाद्या वस्तूचा, व्यक्तीचा, मग ते सजीव असू देत, निर्जीव असू देत, दृश्य असू देत, अदृश्य असू देत, यांचा उल्लेख करण्यासाठी जी शब्दांची जात किंवा जो शब्दांचा प्रकार वापरला जातो व्याकरणामध्ये त्याला नाम म्हटलं जातं. सुंदर फूल या वाक्यामध्ये त्याचा निर्देश करण्यासाठी फूल हा शब्द वापरलाय. मराठी भाषेमध्ये हा शब्द तयार होताना फ अधिक उ अधिक ल अधिक अ अशा स्वरूपाचा तयार झालेला आहे. फूल अशा स्वरूपाचा तयार झालाय. फू हे अक्षर आणि ल हे अक्षर एकमेकाला जोडलं आणि फूल हा शब्द तयार झाला. हा शब्द वाक्यामध्ये एका वस्तूचा निर्देश करतो म्हणून हा नाम अशा प्रकारामध्ये आहे. थोडक्यात काय, तर तयार होणारा एखादा शब्द हा नाम या अर्थानेच झाला तर व्याकरणामध्ये त्याला सिद्ध नाम असं म्हटलं जातं. आणि साधित नाम म्हणजे काय, तर मराठी व्याकरणामध्ये एखादं नाम हे इतर प्रकारांपासून तयार होणं, साधित होणं म्हणजे च्या पासून तयार होणं, च्या पासून साधलं जाणं, अशा प्रकारे जे जर बनत असेल तर मराठी व्याकरणामध्ये त्याला साधित नाम असं म्हटलं जातं. आणि मग जे सिद्ध नाम आहे त्याचे सामान्यतः तीन प्रकार पडतात. जो पहिला प्रकार आहे त्याला आपण सामान्य नाम असं म्हणतो, दुसरा प्रकार आहे त्याला आपण विशेष नाम असं म्हणतो आणि जो तिसरा प्रकार आहे त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. याचा अर्थ काय, तर सामान्य गुणधर्माचे वर्णन करणारे शब्द मराठीमध्ये तयार झालेले आहेत, ती मूळतः नाम म्हणून ओळखली जातात. विशेष वस्तूंचा उल्लेख करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूचं विशेषत्व सांगितण्यासाठी अशी शब्द तयार झालेली आहे की ज्यांना आपण विशेष नाम असं म्हणतो. आणि भावना दर्शवणारे देखील शब्द मराठी भाषेमध्ये तयार झालेत की ज्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. ही मूळतःच मराठी भाषेमध्ये तयार झालेली आहेत, सिद्ध झालेली आहेत, म्हणून यांना सिद्ध नाम असं म्हटलं जातं. साधित नाम म्हणजे काय, तर मराठी भाषेमध्ये काही शब्द हे मराठी भाषेतल्याच इतर प्रकारांपासून बनली जातात आणि नंतर त्यांचा वापर नामाप्रमाणे केला जातो, तेव्हा त्यांना साधित नाम असं म्हटलं जातं. आतापर्यंत तुम्हाला सिद्ध नाम आणि साधित नाम यातला महत्वाचा फरक समजलेला असेल. या तासिकेला आपल्याला साधित नामांविषयी माहिती पाहिजे आहे या व्हिडिओमध्ये. साधित नामाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एखादं नाम नेमकं कोणत्या प्रकारापासून तयार झालेलं आहे यानुसार तो साधित या प्रकारामध्ये मोडतो. मराठी व्याकरणामध्ये जी साधित नामं आहेत ती एकूण 3 प्रकारची आहे. त्यातील पहिलं आहे धातू साधित नाम. मराठीत दुसरं जे साधित नाम आहे त्याला आपण म्हणतो विशेषण साधित नाम. आणि जो तिसरा प्रकार आहे मराठीमध्ये त्याला आपण अव्यय साधित नाम असं म्हणतो. विशेषण साधित नाम आणि अव्यय साधित नाम या 3 प्रकारची साधित नाम आहे. मग काय, तर जे नाम धातूपासून तयार झालं ते धातू साधित, ज्या नामाचा विशेषणाचा वापर नामाप्रमाणे केला जाईल ते विशेषण साधित, आणि अव्ययामध्ये थोडासा बदल करून अव्यय जर नामाप्रमाणे वापरलं तर त्याला अव्यय साधित नाम असं म्हटलं जातं. मग यांना जी नावं देण्यात आलेली आहेत धातू साधित, विशेषण साधित आणि अव्यय साधित, ही कशा प्रकारे देण्यात आलेली आहे, तर हे नक्की कोणत्या प्रकारापासून नाम बनलं त्यानुसार त्याला नावं देण्यात आलेली आहेत. ते जर धातूपासून तर धातू साधित म्हटलंय, विशेषणापासून तर विशेषण साधित म्हटलंय, आणि
आणि अव्ययापासून जर तयार झाला असेल तर त्याला आपण अव्यय साधित नाम असं म्हटलंय. या व्हिडिओमध्ये आपण साधित नामांचे हे 3 प्रकार व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला जर मागच्या व्हिडिओतील काही भाग जर पाहायचा असेल, आपण आता हा भाग सुरू करण्याच्या पूर्वी नक्की या घटकासंबंधी काय काय शिकलो तर तुम्ही आपले पाठीमागचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सुरुवात करूयात आपण साधित नामांच्या प्रकाराला आणि त्यातील जो पहिला नामाचा प्रकार आहे त्याला आपण धातू साधित नाम असं म्हणतो. समजून घेऊया धातू साधित नामापासून. आपला जो पहिला साधित नामाचा प्रकार आहे त्याला धातू साधित नाम असे म्हणतात. आता आपल्याला इथे 2 संकल्पना आहेत. पहिली संकल्पना आहे धातू, दुसरी आहे साधित आणि तिसरी आहे नाम. मग धातू साधित नाम म्हणजे काय तर जे नाम धातूपासून साधलेलं आहे. साधित म्हणजे च्यापासून बनलेलं, तर जे नाम धातूपासून बनलेलं आहे त्या नामाला धातू साधित नाम असं म्हटलं जातं. मग जेव्हा आपण धातू साधित नामाची संकल्पना समजून घेतो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा धातू म्हणजे काय हे समजून घ्यावं लागतं. मग मराठी व्याकरणामध्ये धातू कशाला म्हटलं जातं तर कोणत्याही क्रियापदातील जो मूळ क्रियावाचक शब्द आहे, मूळ क्रियावाचक शब्द, त्या मूळ क्रियावाचक शब्दाला धातू असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मुलगा बागेत खेळतो, मुलगा बागेत खेळतो. आता बघा वाक्यामध्ये क्रिया कशाची आहे खेळण्याची क्रिया. खेळणं ही क्रिया दाखवणारा शब्द कोणता तर खेळतो हा शब्द वाक्यातील खेळण्याची क्रिया दाखवतो. आता हे जे शब्द आहे तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, म्हणून जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, वाक्यातली क्रिया सांगतो, जो विकारी आहे त्याला व्याकरणामध्ये क्रियापद असं म्हटलं जातं. हे क्रियापद आहे. क्रियापद म्हणजे काय तर क्रिया दाखवणारं पद. क्रियापद म्हणजे काय तर क्रिया दाखवणारं पद. इथे क्रियापदाची देखील एक छोटीशी गंमत आहे. क्रियापदाला क्रियापद असं का म्हटलं जातं तर मराठी व्याकरणामध्ये 2 संकल्पना आहेत. त्यातील पहिली संकल्पना आहे शब्द आणि दुसरी संकल्पना आहे पद. शब्द म्हणजे काय तर मराठी व्याकरणामध्ये जो अक्षरांचा समूह आहे ज्यातून स्वतःचा अर्थ व्यक्त होतो की ज्याच्यामध्ये अक्षरांची विशिष्ट अशी मांडणी केली आहे आणि अर्थपूर्ण अशी मांडणी केली आहे त्याला शब्द असं म्हटलं जातं. आणि जेव्हा अशा प्रकारचे शब्द आपण वाक्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो त्याला पद असं म्हटलं जातं. मग धातू म्हणजे काय धातू म्हणजे क्रियापदातील मूळ क्रियावाचक शब्द. व्याख्या नीट लक्षात ठेवूयात आपण. इथे आपण शब्दाची व्याख्या समजून घेतली, जो अक्षरांचा समूह आहे, आणि क्रियापदाच्या व्याख्येमध्ये आपण असं म्हणतोय धातूच्या की क्रियापद म्हणजे क्रियावाचक शब्द आणि त्यातील धातू म्हणजे काय तर क्रियापदातील मूळ क्रियावाचक जो शब्द आहे त्याला धातू असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आपल्याला मूळ क्रियावाचक शब्द असं म्हणायचं असतं त्यावेळी तो मूळ हा शब्द अशा अर्थाने वापरला जातो की ज्याच्यामध्ये आपण कोणतेही प्रत्यय जोडली तरी त्याच्या मूळ रचनेमध्ये बदल होत नाही. उदाहरणार्थ आपण वाक्याकडे परत येऊयात. मुलगा बागेत खेळतो या वाक्यामध्ये वाक्याचं क्रियापद आहे खेळतो. खेळतो या क्रियापदातील जो मूळ शब्द आहे ज्याच्यामध्ये बदल होत नाही तो आहे खेळ. कसा आपण विचार करतो की बदल होत नाही तर मी ते खेळतो आहे, मी ते प्रत्यय जोडतो, खेळते झालं. मी ते नारा प्रत्यय जोडला, मी ते नारी प्रत्यय जोडला. यापैकी मी तो प्रत्यय जोडून पाहिला, मी ते प्रत्यय जोडून पाहिला, नारा प्रत्यय जोडून पाहिला आणि नारी प्रत्यय जोडून पाहिला. मग खेळते, खेळणारा, खेळणारी अशा प्रकारची रूप त्याची तयार होतात. आणि खेळ या मूळ शब्द समूहामध्ये कोणताही अक्षर समूहामध्ये कोणताही बदल होत नाही. मग जेव्हा अशा अक्षर समूहामध्ये बदल होत नाही आणि असा अक्षर समूह हा वाक्यातील क्रिया दाखवतो तेव्हा त्याला धातू असं म्हटलं जातं. या नियमानुसार खेळतो या क्रियापदातील मूळ धातू आहे खेळ. मग धातू साधित नाम म्हणजे काय तर जेव्हा अशा एखाद्या धातूपासून काही प्रत्यय जोडून त्याचा वापर जेव्हा नामाप्रमाणे केला जातो तेव्हा अशा प्रकारच्या नामाला धातू साधित नाम असं म्हटलं जातं. इथे जेव्हा आपण धातूची संकल्पना समजून घेतो तेव्हा काही धातू हे स्थितीदर्शक असतात, काही धातू हे स्थित्यंतर दर्शक असतात आणि काही धातू हे क्रियादर्शक असतात. या 3 गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेतल्या पाहिजेत. या वाक्यामध्ये आपण जो धातू पाहिला हा क्रियादर्शक धातू पाहिलेला आहे. मग जेव्हा अशा प्रकारच्या एखाद्या धातूचा वापर वाक्यामध्ये नामाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला धातू साधित नाम असं म्हटलं जातं. मग धातू साधित नाम ही जी व्याख्या आहे, ही जी संकल्पना आहे, याची व्याख्या काय केली जाते की जेव्हा वाक्यामध्ये धातू साधिताचा वापर, मी धातूचा वापर असं म्हटलेलं नाहीये, शब्दाकडे नीट लक्ष ठेवा. जेव्हा वाक्यामध्ये
धातू साधिताचा म्हणजे धातूपासून बनलेल्या रूपाचा वापर वाक्यातील नामाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला धातू साधित नाम असं म्हटलं जातं. मी व्याख्या करताना दोन शब्द वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. मी धातू साधित नाम म्हणजे असं म्हटलं नाही की धातूचा वापर नामाप्रमाणे, मी असं म्हटलंय की धातू साधिताचा वापर नामाप्रमाणे केला जातो. आणि धातू साधित म्हणजे काय, तर धातूला काही प्रत्यय जोडून बनवलेलं रूप आणि अशा रूपाचा वापर वाक्यात नामाप्रमाणे जेव्हा केला जातो तेव्हा त्याला धातू साधित नाम असं म्हटलं जातं. काही उदाहरणांच्या साहाय्याने आपण समजून घेऊयात म्हणजे आपल्याला ही संकल्पना अधिक स्पष्ट होईल. बघा, पहिलं उदाहरण आहे धातू साधित नामाचं. उदाहरण काय आहे? उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 1 आहे, ताईने बाळाचे खेळणे मोडले. ताईने बाळाचे खेळणे मोडले. आता या वाक्यामध्ये खेळणे हा जो शब्द आहे याच्यामध्ये काय झालंय, तर खेळ हा जो अक्षर समूह आहे त्याला ने हा प्रत्यय जोडलाय. आणि खेळ हा जो शब्द हा मूळ काय आहे, तर खेळण्याची क्रिया दर्शवतो. खेळण्याची क्रिया दर्शवतो म्हणजे काय, हा क्रियावाचक शब्द आहे. त्यातल्या त्यात हा मूळ क्रियावाचक शब्द आहे म्हणजे हा काय आहे, धातू आहे. मग या वाक्यामध्ये काय केलंय, तर धातूला प्रत्यय जोडून त्याचं रूप तयार केलंय. आणि हे रूप वाक्यात कशाप्रमाणे वापरलंय, तर वाक्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. ताईने बाळाचे खेळणे मोडले. या वाक्यामध्ये खेळणे हा जो शब्द आहे तो खेळ या धातूपासून तयार झाला, मात्र असा तयार होताना तो वाक्यातील क्रिया दाखवण्यासाठी आलेला नाही. मग तो कशासाठी आलाय, तर ताईने जे मोडले त्याचं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे खेळणे. मग त्या वस्तूच्या नावासाठी आलाय, तिला दिलेल्या नावासाठी आलाय. मग ती एखादी खेळण्याची गाडी असू शकते, एखादी बाहुली असू शकते. त्या प्रकाराला जे नाव ज्याने आपण निर्देशित करतो त्याच्यासाठी हा खेळणे हा शब्द आलाय. म्हणजेच काय, तर या वाक्यामध्ये वापरलेला खेळणे हा शब्द वाक्यात क्रिया सांगण्यासाठी न येता जे मोडलंय त्याचं नाव सांगण्यासाठी येतो. आणि जो शब्द नाव सांगण्यासाठी येतो त्याला नाम असं म्हटलं जातं. आणि या वाक्यामध्ये जे नाम तयार झालेलं आहे ते धातूपासून तयार झालंय. आणि धातू कोणता आहे, तर धातू आहे खेळ. मग या वाक्यामध्ये खेळणे हा शब्द वाक्यात क्रिया करण्यासाठी वापरलेला नाही, तर तो वस्तूचं नाव सांगण्यासाठी वापरलाय म्हणून तो नाम ठरतो. आणि त्याची रचना ही धातूपासून झाली आहे. मग जेव्हा एखादा धातू साधित हा वाक्यात नाम म्हणून वापरला जातो तेव्हा त्याला धातू साधित नाम असं म्हटलं जातं. मग हा धातू साधित का बरं आहे, तर अगदी सोपं आहे. मूळ धातू काय आहे, खेळ. त्याला कोणता प्रत्यय जोडलाय, ने. आणि मग काय रूप तयार झालंय आपलं, खेळणे. म्हणजे काय, तर खेळणे हा शब्द खेळ या धातूला प्रत्यय जोडून त्याचं बदललेलं त्याचं साधित रूप आहे म्हणून याला धातू साधित असं म्हणायचं. आणि अशा धातू साधितांचा वापर जेव्हा वाक्यात नामाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला धातू साधित नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ आणखी एक उदाहरण समजून घेऊ. काय उदाहरण आहे, रमेश उद्धट सारखा वागतो. उद्धटासारखा आपण असं लिहूया, रमेश उद्धटासारखा वागतो. आणि इथे दुसरं वाक्य क्रमांक लिहूयात आपल्याला, रमेशचे वागणे मला आवडले नाही. ओके, दोन वाक्य आहेत आपल्या समोर. पहिलं वाक्य आहे रमेश उद्धटासारखा वागतो आणि दुसरं वाक्य आहे रमेशचे वागणे मला आवडले नाही. या वाक्यामध्ये इथे वागतो आलंय आणि इथे वागणे हा शब्द आलाय. आता दोघांमधला सहसंबंध समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. पहिल्या वाक्यामध्ये वागतो हा वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून वागतो हे झाले या वाक्याचं क्रियापद. या क्रियापदातील मूळ धातू आहे वाग आणि त्याच धातूचा वापर दुसऱ्या वाक्यामध्ये केलाय बघा, की रमेशचे वागणे मला आवडले नाही. आता याच्यामध्ये जो वाग आहे हा वागण्याची क्रिया दर्शवतो म्हणजेच हा धातू आहे, हा मूळ धातू आहे, मूळ धातू. आणि या धातूला कोणता प्रत्यय जोडलाय, ने जोडलाय. आणि त्यापासून धातू साधित रूप तयार केलंय वागणे. आता वागणे हे जे धातू साधित रूप आहे हे वाक्यामध्ये कशा प्रकारे वापरलं जातं, आपण जर वाक्याचा नीट अर्थ समजून घेतला की रमेशचे वागणे मला आवडले नाही, वागणे हा शब्द कशासाठी वापरलाय, तर त्याच्या वागण्याच्या पद्धतीसाठी वापरलाय. त्याच्या वागण्याची जी पद्धत आहे त्याला दिलेलं नाव आहे वागणे. म्हणजे काय, तर या वाक्यामध्ये वापरलेला वागणे हा शब्द वागण्याची कृती
म्हणून वापरलेला नाहीये, तर वागण्याची पद्धत म्हणून वापरलाय. वागण्याच्या पद्धतीला नाव देण्यासाठी वागणे हा शब्द वापरलाय. म्हणून या वाक्यात वापरलेलं वागणे हे नाम आहे. आणि हे नाम कशापासून बनलंय, तर वाघ या धातूला ने हा प्रत्यय जोडून वागणे या धातू साधितापासून म्हणलंय. म्हणजेच काय, तर जेव्हा एखाद्या धातू साधिताचा वापर हा नामाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला धातू साधित नाम असं म्हटलं जातं. आता मराठी व्याकरणामध्ये जे धातू आहेत ना, त्यातील काही धातू हे अकर्मक असतात, अकर्मक धातू. काही धातू हे सकर्मक असतात, काही धातू हे उभयविध असतात, काही धातू स्थितीदर्शक असतात, काही धातू स्थित्यंतरदर्शक असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे धातू आहेत. आणि जेव्हा अशा धातूंपासून काही प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द म्हणजेच तयार झालेलं धातू साधित, धातू साधित म्हणजे धातूपासून बनलेलं रूप जेव्हा वाक्यात नामाप्रमाणे वापरलं जातं तेव्हा त्याला धातू साधित नाम असं म्हटलं जातं. धातूपासून बनलेलं नाम, धातूपासून साधलेलं नाम, धातू साधितापासून तयार झालेलं नाम म्हणजे धातू साधित नाम. हा झाला साधित नामांचा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे विशेषण साधित नाम. आता बघा, विशेषण साधित नाम हे झालं पहिला. समजत असेल तुम्हाला नक्की मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. जो साधित नामाचा दुसरा प्रकार आहे त्याला म्हणायचं विशेषण साधित नाम. विशेषण साधित नाम. विशेषण साधित नाम आपण समजून घेताना सुरुवातीला विशेषणाची संकल्पना समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला समजायला थोडंसं सोपं जाईल. विशेषण म्हणजे काय, तर जो शब्द नामाविषयी अधिक माहिती सांगतो, जो शब्द नामाविषयी अधिक माहिती सांगतो, अधिक माहिती सांगतो. मग अशी माहिती नामाचं गुण असू शकतं किंवा नामाची संख्या असू शकते. जो शब्द नामाविषयी अधिक माहिती सांगतो आणि नामाची व्याप्ती मर्यादित करतो अशा विकारी शब्दाला मराठी व्याकरणामध्ये विशेषण असं म्हटलं जातं. मग यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते किंवा एक गोष्ट आपली क्लिअर होते, ती म्हणजे अशी की वाक्यामध्ये विशेषण हे कधीही स्वतंत्र येऊ शकत नाही. ते स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू शकत नाही. कारण ते कुणासोबत येतं नेहमी, ते नेहमी नामासोबत येतं. नामाविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी येतं. मग जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये विशेषणाचा वापर हा जेव्हा नामाप्रमाणे केला जातो आणि असा नामाप्रमाणे करताना त्याच्यामध्ये काही बदल केले जातात, अशा बदलांसहित तो नाम म्हणून वापरतो, तेव्हा त्याला विशेषण साधित नाम असं म्हटलं जातं. मग विशेषण साधित म्हणजे काय, तर विशेषणापासून साधलेलं, विशेषणापासून तयार झालेलं. आणि यापूर्वी आपण काय समजून घेतलं की वाक्यामध्ये विशेषण कधी एकटे येत नाही, ते नामाप्रमाणे येते. आता ही गोष्ट आपल्याला उदाहरणांच्या सहाय्याने समजून घ्यायची की नक्की विशेषण साधित नामांची संकल्पना कशी असते. बघा, एक उदाहरण घेऊयात आणि उदाहरणांच्या सहाय्याने आपण समजून घेऊयात. उदाहरण काय आहे, आंधळ्या माणसाला आरशाचा काय उपयोग, प्रश्नचिन्ह. ओके, आता वाक्य नीट समजून घ्यायचं आपण. आंधळ्या माणसाला आरशाचा काय उपयोग. माणूस आहे पण कसा, आंधळा. माणूस हे जर नाम असेल तर तो कसा आहे याविषयी अधिक माहिती देणारा शब्द आहे आंधळ्या. आणि मग हा जो शब्द आहे याला व्याकरणामध्ये विशेषण असं म्हटलं जातं. मग जेव्हा आपण हे वाक्य पाहतो की आंधळ्या माणसाला आरशाचा काय उपयोग, तर या वाक्यामध्ये माणसाला हे नाम आहे आणि तो माणूस कसा आहे हा सांगणारा शब्द आंधळ्या, हे झालं माणसाला या नामाचं विशेषण. आता विशेषण साधित नाम म्हणजे काय, तर जेव्हा अशा विशेषणाचा वापर नामाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला विशेषण साधित नाम असं म्हटलं जातं. याच्या वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतं, रचना कशी असते वाक्याची, तर बघा आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये समजून घेऊयात. इथे मी म्हटलं की आंधळ्याला आरशाचा काय उपयोग. आंधळ्याला आरशाचा काय उपयोग, आंधळ्याला खाली आपण अधोरेखित करू. आता पहिल्या वाक्यामध्ये माणसाला या नामाचं आंधळ्या हे विशेषण होतं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जेव्हा मी आंधळ्याला आरशाचा काय उपयोग असं म्हणतो त्यावेळी प्रश्न विचारतो मी की कुणाला, तर उत्तर येतं आंधळ्याला. आंधळा हा शब्द वाक्यामध्ये नामाप्रमाणे काम करतो, परंतु त्याची जी मूळ रचना आहे
ती मूळ रचना आहे विशेषणासारखी. मग काय तर जेव्हा विशेषणाचा वापर वाक्यात नामाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला विशेषण साधित नाम असं म्हटलं जातं. मग आता इथे एक तुम्ही जर छोटस निरीक्षण केलं तर आपल्याला एक गोष्ट जाणवते की आंधळ्या माणसाला आरशाचा काय उपयोग आणि आंधळ्याला आरशाचा का उपयोग, या वाक्यामध्ये आपण जर आंधळ्याला या विशेषण साधित नामाचा जर विचार करायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला कळते की आंधळ्याला हा शब्द दोन गोष्टी सांगतो. नंबर एक, मूळ विशेषण आहे आणि आंधळ्याला आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये माणसाचा अप्रत्यक्षपणे संबंध आहे. म्हणजे आंधळ्याला हा शब्द विशेषणही आहे आणि त्यातून माणूस हे देखील अध्याहूत म्हणजे अप्रत्यक्षपणे व्यक्त होतं. मग जेव्हा आपण एखाद्या वाक्यामध्ये विशेषणापासून बनलेलं रूप वापरतो आणि त्याचा वापर नामाप्रमाणे करतो आणि त्याच्यामधनं विशेषणही आणि त्यात अध्याहूत असलेले एखादं नामही असा संदर्भ येतो तेव्हा त्याला विशेषण साधित नाम असं म्हटलं जातं. विशेषण साधित नाम. आणखी एक उदाहरण समजून घेऊयात आपण. उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 काय आहे तर गरीब माणसाला कुणीही हिणवते. कुणीही हिणवते. आता याच्यामध्ये माणूस आहे पण कसा, गरीब. माणूस हे नाम आहे आणि गरीब हे त्याचं विशेषण आहे. मग जेव्हा विशेषणाचा वापर हा नामाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला विशेषण साधित नाम असं म्हटलं जातं. मग याच्यापासून विशेषण साधित नामाचं उदाहरण कसं तयार होईल तर गरिबांना कुणीही हिणवते. गरिबांना कुणीही हिणवते. आता या वाक्यामध्ये बघा, मी जेव्हा गरिबांना असं म्हणतो त्याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे काय अर्थ दडलाय तर गरीब माणसांना. गरीब माणसांना, याच्यामध्ये माणसांना हे अद्यवृत आहे. माणसांना शब्द कुठे दिसत नाही पण जेव्हा आपण गरिबांना असं म्हणतो तेव्हा आपल्याला गरीब माणसांना असं म्हणायचं असतं. म्हणजे काय तर गरीब हे विशेषण आहे आणि अशा विशेषणाचा वापर जर वाक्यात नामाप्रमाणे केला गेला तर त्याला विशेषण साधित नाम असं म्हटलं जातं. आणि मी याही पूर्वी सांगितलं ह्याच लेक्चरमध्ये की विशेषण साधित नाम जे वापरलं जातं त्याच्यामध्ये जे नाम आहे ते नेहमी अद्यवृत असतं. म्हणजे मी जेव्हा असं म्हणतो की आंधळ्याला तर मला म्हणायचं असतं की आंधळ्या माणसाला. जेव्हा मला गरिबांना असं म्हणायचं असतं तेव्हा मला गरीब माणसांना असं म्हणायचं असतं. म्हणजे काय तर जे विशेषण साधित नाम वापरलं जातं त्याच्यामध्ये नाम ज्याच्यापासून तयार झालंय तो मुख्य शब्द आहे विशेषण आणि त्याच्यामध्ये जो अध्याहृत आहे लपलेला आहे तो आहे नाम. म्हणून काय तर विशेषणाचा वापर जेव्हा नामाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला विशेषण साधित नाम असं म्हटलं जातं. इतकी सोपी संकल्पना आहे. उदाहरणार्थ, लबाड माणसाचं अवतान जेवल्यावर खरं. मग आपण जर असं वाक्य बनवलं की लबाडाचं अवतान जेवल्यावर खरं, जेव्हा मी लबाडांचं असं म्हणतो तेव्हा मला लबाड माणसांचं असं म्हणायचं असतं. म्हणजे लबाड हे जर विशेषण असेल आणि त्याचा वापर जर मी वाक्यामध्ये नामाप्रमाणे करत असेल तर त्याला विशेषण साधित नाम असं म्हटलं जातं. इतकी सोपी संकल्पना आहे. आणि शेवटची संकल्पना आहे ज्याला आपण अव्यय साधित नाम असं म्हणतो. समजून घेऊयात आपण अव्यय साधित नाम म्हणजे काय. तिसरी संकल्पना आहे साधित नामांची. तिसरा प्रकार आहे ज्याला आपण अव्यय साधित नाम असं म्हणतो. अव्यय साधित नाम. आता अव्यय साधित नामाची व्याख्या काय केली जाते, जेव्हा अव्ययाचा वापर हा नामाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला अव्यय साधित नाम असं म्हटलं जातं. आता अव्यय साधित म्हणजे काय तर अव्ययाचं साधित रूप बनवायचं. म्हणजे अव्ययामध्ये थोडासा बदल करून जे रूप बनतं त्याला अव्यय साधित असं म्हटलं जातं. आणि मग अशा रूपाचा वापर किंवा बदल न करता वापर हा जेव्हा नामाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला अव्यय साधित नाम असं म्हटलं जातं. एक उदाहरण आपण समजून घेऊ. काय उदाहरण आहे बघा. माझे बाबा आणि मी गावी गेलो. आणि दुसरं वाक्य आहे
त्याच्या बोलण्यात आणीचा वापर जास्त असतो. बघा वाक्य नीट समजून घ्या. या वाक्यामध्ये आपण आणीचा हा शब्द वापरला आणि ह्या वाक्यामध्ये आपण आणि हा शब्द वापरला आणि आपण समजून घेतोय की अव्यय साधित नाम. आपण व्याख्या पाहिली की अव्ययाचा वापर जेव्हा नामाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला अव्यय साधित नाम असं म्हटलं जातं. आता जेव्हा आपण अव्यय या मराठी व्याकरणामध्ये असं म्हणतो त्यावेळी मग ते क्रियाविशेषण अव्यय असू शकतं, शब्दयोगी अव्यय असू शकतं, केवल प्रयोगी अव्यय असू शकतं आणि उभयान्वयी अव्यय देखील असू शकतं. मग अशा कोणत्याही प्रकारच्या अव्ययाचा वापर जेव्हा नामाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला अव्यय साधित नाम असं म्हटलं जातं. उदाहरण आपण समजून घेतोय. पहिलं उदाहरण आहे, माझे बाबा आणि मी गावी गेलो. याच्यामध्ये आणीचा वापर हा जो वाक्य आहे या वाक्यामध्ये आपण कशासाठी केला तर बाबा आणि मी हे दोन शब्द जोडण्यासाठी केला. मग जेव्हा एखादा अव्यय हे दोन शब्द जोडण्यासाठी वापरलं जातं व्याकरणामध्ये त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. उभय म्हणजे दोन, अन्वयी म्हणजे संबंध, दोघांचा संबंध दाखवणारं अव्यय म्हणजे उभयान्वयी अव्यय. मग आता माझे बाबा आणि मी गावी गेलो या वाक्यामध्ये आपण जो आणीचा वापर केलेला आहे तो आणीचा वापर बाबा मी ही दोन शब्द एकमेकाला जोडण्यासाठी केलेला आहे. म्हणजे याचा वापर आपण उभयान्वयी अव्यय अशा प्रमाणे केलेला आहे. आणि उभयान्वयी अव्यय आणि त्याचा वाक्याचा वापर देखील उभयान्वयी अव्ययाने झालाय. पण दुसऱ्या वाक्यामध्ये काय झालंय की त्याच्या बोलण्यात आणीचा वापर जास्त असतो. आणीचा वापर, त्याच्या बोलण्यात आणीचा वापर जास्त असतो. आता ह्या वाक्यामध्ये आपण हा जो आणि हा शब्द आहे हा शब्द कोणतेही दोन वाक्य, कोणतेही दोन शब्द किंवा कोणतंही एक वाक्य किंवा एक शब्द जोडण्यासाठी वापरलेला नाही, तर त्याच्या बोलण्यामध्ये कोणत्या शब्दाचा वापर जास्त असतो हे दाखवण्यासाठी वापरलेला आहे. मग त्याच्या बोलण्यामध्ये कोणत्या शब्दाचा वापर जास्त असतो तर आणि या शब्दाचा वापर जास्त असतो. कोणता शब्द? आणि हा शब्द, जो शब्द आहे त्याचं नाव आहे आणि, म्हणून आणि हे आहे या वाक्यामध्ये वापरलेल्या नियमानुसार नाम. त्या शब्दाला नाव दिलेलं आहे की कोणता शब्द तर आणि हा शब्द. म्हणून आणि या वाक्यामध्ये दोन शब्द दोन वाक्य जोडण्यासाठी उभयान्वयी अव्यय म्हणून वापरलेले नाही, तर कोणता शब्द तो अधिक प्रमाणात वापरतो त्या शब्दाचं नाव सांगण्यासाठी वापरला आहे. म्हणून या वाक्यामध्ये आणि हा शब्द उभयान्वयी अव्यय म्हणून न वापरता या अव्ययाचा वापर नाम म्हणून केलेला आहे की नक्की कोणता शब्द हे दाखवण्यासाठी तो नाम म्हणून झालाय. म्हणून जेव्हा एखाद्या अव्ययाचा वापर हा वाक्यात नामाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला अव्यय साधित नाम असं म्हटलं जातं. आणखी एक उदाहरण समजून घेऊयात. वाक्य आपण तसंच ठेवू. मी जर असं म्हटलं की त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर जास्त असतो. त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर जास्त असतो. या वाक्यामध्ये परंतु हे अव्यय वापरलं. हे कोणत्या प्रकारचं अव्यय? हे उभयान्वयी अव्यय. कोणतं उभयान्वयी? हे न्यूनत्वबोधक अव्यय. परंतु या वाक्यामध्ये ते कमीपणा, पहिल्या वाक्यातला कमीपणा दाखवण्यासाठी वापरलेलं नाही, तर कोणत्या शब्दाचा वापर अधिक केला जातो त्या शब्दाचं नाव दाखवण्यासाठी केलाय. म्हणून इथे वापरलेला परंतु हा अव्ययाचं काम करत नाही तर नामाचं काम करतो. मग जेव्हा एखादा अव्यय एखाद्या वाक्यामध्ये अव्ययाचं काम न करता जर नामाचं काम करत असेल तर तेव्हा त्याला अव्यय साधित नाम असे म्हणतात. आणखी एक वाक्य घेऊयात बघा. वाक्य आहे, त्याच्या वाईट वागण्यामुळे समाजात त्याची छितू झाली. या वाक्यामध्ये वापरलेला छितू हा शब्द केवळ प्रयोगी अव्यय या अर्थाने वापरलेला नाहीये. विरोध किंवा तिरस्कार दर्शवण्यासाठी वापरलेला नाहीये किंवा भावना दर्शवण्यासाठी वापरलेला नाहीये. उदाहरणार्थ, छी थू, किती घाणेरडे अक्षर तुझे. या वाक्यामध्ये छितू हा शब्द भावना व्यक्त करण्यासाठी वापरलाय.
म्हणून हा केवल प्रयोगी अव्यय होतो. परंतु या वाक्यामध्ये त्याच्या वाईट वागण्यामुळे समाजात त्याची चेतू झाली आपण असं म्हणतो, तेव्हा चेतू हा शब्द वाक्यात भावना व्यक्त करत नाही, तर त्याच्या वाईट वागण्यामुळे समाजात नेमकं त्याचं काय झालं, तर त्याचं जे झालंय त्याला नाव देण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा निर्देश करण्याचा प्रयत्न करतोय. आणि असा निर्देश करण्यासाठी चेतूचा वापर केलाय. या ची मधनं त्याची नेमकी काय अवस्था आहे याचा निर्देश केला जातो, म्हणून हे नाम आहे. निर्देश नेहमी नामाने केला जातो म्हणून हे नाम आहे. आणि हे नामाचं मूळ रूप काय आहे, तर हे क्रियाविशेष, हे केवल प्रयोगी अव्यय आहे. आणि या केवल प्रयोगी अव्ययाचा वापर वाक्यात नाम म्हणून केलाय. मग काय, तर जेव्हा अव्यय हे अव्ययाचं काम न करता नामाचं कार्य करतात, तेव्हा त्याला अव्यय साधित नाम असं म्हटलं जातं. नामाचे मुख्य 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. पहिलं आहे सिद्ध नाम, दुसरं आहे साधित नाम. आणि साधित नामामध्ये 3 प्रकार पडतात. पहिला समजून घेतला धातू साधित नाम, धातूचा वापर केला जातो नामाप्रमाणे. दुसरा समजून घेतला विशेषण साधित नाम, विशेषणाचा वापर केला जातो नामाप्रमाणे. आणि तिसरा समजून घेतला अव्यय साधित नाम, ज्याच्यामध्ये अव्ययाचा वापर हा नामाप्रमाणे केला जातो. याच बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या घटकांची आपल्याला मुख्यतः चर्चा करायची होती त्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांची आपण चर्चा केलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या काही घटकांची चर्चा करणार आहोत. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.